शिवाजी महाराजांनी वेगळ्या वेगळ्या वेळी परिस्थिती बघून निर्णय घेतले. कधी कधी त्यांनी माफी दिली आणि कधी कधी दिली नाहीये. जसं ते रांझ्याच्या पाटलाची कथा आहे की त्याने बलात्कार केला होता, त्यांनी लगेच त्याचा चौरंग केलाय, दोन्ही हात दोन्ही पाय तोडले. तिथे त्याने कुठेच तिथे हे केलेलं नाही, कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. मग अशा प्रकारे ते म्हणजे कुठे करायचं आणि कुठे नाही तेच मात्र नेताजी पालकर मुघलांना मिळाला, तिथे अफगाण समोर लढला पण परत आला, त्याचं धर्मांतरी करून घेतले, परत त्याला पुन्हा मुख्य धर्मात आणलंय आणि त्याला माफी पण दिली आहे. मग काही ठिकाणी त्यांनी ऍडजस्ट पण केलंय. पण हे सगळं करताना त्यांनी आपला मेन बेस जो आहे की जनता आणि जनतेचं हित त्याला कुठेही नजरेआड होऊ दिलेलं नाहीये. तर तो जो फिनॉमिना आहे तो थोडासा मला वाटतं आजच्या काळात उलट झालंय की आता भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय. त्यामुळे राजकारण्यांमध्ये आता कोण जास्त भ्रष्ट अशी स्पर्धा आहे. भ्रष्ट असणं म्हणजे यशस्वी असणं असं काहीसा आज फिनॉमिना आहे. त्यामुळे मंत्र्यांवर नुसते आरोप नाही, सिद्ध झालेले आरोप आहेत. आता कृषी मंत्री होते, त्यांच्यावर तर तरी फ्लॅट खोटे आहे कागदपत्र सिद्ध होऊन ते राजीनामा देत नव्हते आणि मग केस उभी राहिल्यावर सगळं दिलाय. एकेकाळी तर नुसते आरोप झाले राजीनामा द्यायची पद्धत होती. आता आरोप सिद्ध होऊन राजीनामा देत त्याला कोण तयार होत नाही. आता त्यांचं काय म्हणणं असतं की सगळेच तर करप्ट आहेत, जो पकडा गया वो चोर, मी पकडा गेलो म्हणून चोर का, बाकीचे काय साव आहेत का? एक प्रकारे बरोबर त्यांचं म्हणणं, म्हणजे सगळेच आहेत. मग आता इथे असं होतं की म्हणजे मग याचा अर्थ राजकारणाचं शुद्धीकरणाची गरज आहे. शुद्धीकरण होणार म्हणजे काय, आपण जास्तीत जास्त चांगल्या लोकांना आणलं पाहिजे, थोडं क्राऊड वाढवलं पाहिजे. सध्याचं काय होतं की लिमिटेड लोक राजकारण करतायत. प्रत्येक राजकारणी जनतेला सांगतो की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या सुजयला सांभाळा, माझ्या अमितला सांभाळा, महाराष्ट्राचा पाळणा घर करून ठेवलेलं आहे.